महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता आणखीन एका कुटुंबानं पोलिसांची भेट घेतलेली आहे। वाठार निंबाळकर येथील दीपाली पाचांगणे यांच्या आई वडिलांनी पोलिसांची भेट घेऊन आमच्या मुलीच्या शवविच्छेदन अहवालाची पुन्हा चौकशी करा अशी मागणी केली। मयत महिला डॉक्टरवर हा चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता असा दावा दीपालीच्या आई वडिलांनी केलेला आहे। दीपाली पाचांगणेच्या कुटुंबियांनी आता ही मागणी केलेली आहे। आणि तिने जर केलं असतं तर तिने काही पुरावे ठेवले असते मागं, काही नाही तिथं पुरावा म्हणजे आम्हाला बोलली पण नाही ती, काही फोन पण नाही आम्हाला। डायरेक्ट फोन आला की ती सिरियस आहे, दवाखान्यात ऍडमिट केली, तुम्ही तिथे या आत्ताच्या आत्ता। आणि तिथे गेलो तर डायरेक्ट आम्हाला तिचा मृतदेह दाखवला। त्याच्यामुळे असं वाटते की तिला जर करायचं असलं तर तिने आम्हाला 4 फोन केले असते की मी असं करणार आहे, की मला घरात भांडण चालले आता सध्याला, की काय काहीच नाही, आम्हाला काहीच माहित नाही याच्यात। डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की तिने आत्महत्या केलेली नाही, तिचा हा घातपातच आहे। जे महिला डॉक्टरांचं झालं ना प्रकरण सुसाईडचं, तर त्यांनीच आपल्या माझ्या कन्याचे रिपोर्ट त्यांनीच केले होते, PM चे रिपोर्ट। तर त्यात बरेच म्हणजे खोटे आहेत ते, म्हणजे थोडेफार आपळातफळ केली त्याच्यात त्या रिपोर्टमध्ये, असं आमचं म्हणणं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।